साहजिकच आहे, ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदा ते बांदा शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे, त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो. या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गेल्या. जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवनमानाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला. भाग दपटशा लालूच दाखवली, आमिष दाखवलं, काही जणांना शिवसैनिकांना तडीपार, काही जणांना अटका, काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले. अगदी ठाण्याला गेलो तिथे आमच्या काही उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली. काही ठिकाणी जोर उमेदवार लावल्या आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं, हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत. मुंबईमध्ये आणि व्हावा अशी आमची इच्छा होतीच, आजही आहे. तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही, पण या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले, जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे, त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला, कारण त्याने एक्झिट पोलचे आकडे असतील असतील, या सर्व म्हणजे एकही प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना नामवलं होईल. एका गणिताचं काय उत्तर मला मिळालेलं नाही. अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल, माझ्या नक्की लक्षात नाही, मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर, खुर्च्या रिकाम्या होत्या. I remember there was a rally of Prime Minister. मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो. एकत्रित तर यापूर्वी सुद्धा होतो. आम्ही भाषण केली शिवाजी पार्क. आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती, ती गर्दी त्या गर्दीचा म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात, हा एक न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे. एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केलं गेल्या 4 दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी, तो 4 दिवसापुरता वाटप नव्हता. गेले 4 वर्ष हे पैसा आमचे जे काही बोलायचं झालं जवळपास अर्ध्या अधिक नगरसेवक त्यांनी गावाला गेले. 4 वर्ष त्यांनी त्यांच्या आमदारांना, नगरसेवकांना, नगरसेवक नसताना सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा विकास निधीच्या नावाखाली आम्हा पैसा वाटला. अगदी निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा प्रेशर कुकर असेल, मिक्सर असेल, साड्या असेल, अग्रलेख चांगला आहे. हा पैसा येतो कुठून, या पैशाचा सोर्स, त्या सोर्सच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय लागत कसे नाही, आणि एवढं करूनही पैसा मग साधारणतः 2015 साली काळा पैसा नाहीसा व्हावा, म्हणून आपल्या मोदीजींनी नोटबंदी केली होती. ती नोटबंदी अयशस्वी झाली का याचं भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही
हे कालच्या They मुंबईच्या tried to महापालिकेच्या destroy निवडणुकीने आणि Shiv Sena. इतरही However, Shiv Sena cannot be destroyed on ground. Is what was proven yesterday थोडक्यामध्ये in the शिवसेना BSc कागदावर election. संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. You can only destroy Shiv Sena on papers, हा but not पक्ष on ground. कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, If they were concerned about the नियम result, बदलावे लागले नसते. have to use irrelevant आज देखील the हे साधे साधे शिवसैनिक अगदी महिला or पुरुष use money निवडून आलेले आहेत. to ते get साधे people support them. प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी ताटमानेने लढू शकते आणि जिंकू शकते It is about the people who stood their ground against a whole lot of money. मला And that was Shiv Sena really अपेक्षा stands नक्कीच for. होती. कारण ज्या काही 25 वर्षात जी काही आम्ही सेवा केली, ज्या काही सुधारणा केल्या त्या Whatever सुधारणा आम्ही work is done. ठरवलेल्या होत्याच. The last कोविड काळात 25 जे काही years, काम केलं, we put our मुंबई hard work. हे And जगभरामध्ये that's in front of people. We work hard for them. प्रशंसा झाली. हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं होतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटलं होतं की मुंबईकर अधिक आशीर्वाद आम्हाला देतील, भरघोस आशीर्वाद देतील. After all of ठीक आहे. these years, we thought Mumbai आशीर्वाद could जरी त्यांनी start their blessings on us. मोठ्या प्रमाणावरती दिले नसले तरी दिलेत ते भरपूर दिलेले आहेत.